नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या अंदाजे हवामानाच्या यूट्यूब चॅनलवर। चला मित्रांनो, बघूया महाराष्ट्र आणि भारताच्या कोणत्या ठिकाणी आपल्याला सहकार्याची प्रणाली दिसत आहे। तर मित्रांनो, आपण बघू शकता बंगालच्या उपसागरात साधारणपणे या ठिकाणी आपल्याला एक कमी दाब क्षेत्र नव्याने विकसित झालेलं आहे आणि याची अवतीभोवती ढगाची दाटी वाढत आहे मित्रांनो। आणि एक पश्चिमी आवर्त आलेला आहे मित्रांनो उत्तर भारतामध्ये बघू शकतात आपण या ठिकाणी। तर या ठिकाणी सुद्धा ढगाची दाटी वाढत आहे आणि आपल्या महाराष्ट्रातून एक अशा प्रकारे एक कमी दाब क्षेत्र विकसित झालेलं आहे मित्रांनो। तर याच कमी दाब क्षेत्रामुळे आपल्याला या कमी पट्ट्यामुळे महाराष्ट्राच्या बहुतांश पट्ट्यामध्ये विजांसह पाऊस सक्रिय झालेला आहे मित्रांनो। चला मित्रांनो, बघूया 21, 22, 23 एप्रिल रोजी महाराष्ट्राच्या बहुतांश पट्ट्यामध्ये विजांच्या कडकडासह मुसळधार पावसाची शक्यता सुद्धा आहे मित्रांनो, गारपिटीसह। चला बघूया नकाशाप्रमाणे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रातून एक कमी दाब क्षेत्र निर्माण झालेलं आहे। बंगालच्या उपसागरात येणारे वारे अशा प्रकारे येत आहे आपल्या महाराष्ट्राकडे आणि उत्तरेकडीचे वारेसुद्धा अशा प्रकारे आले आणि एकत्र आल्यामुळे महाराष्ट्राच्या बहुतांश पट्ट्यामध्ये विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, सातारा या जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवस आपल्याला विजांच्या कडकडासह हलक्या ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता बनत आहे। विजांच्या कडकडासह तर तुरळक ठिकाणी गारपीटसुद्धा होऊ शकते या भागामध्ये आणि महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता बनत आहे। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणेचे राहिलेले भाग, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरचे राहिलेले भाग, जळगाव, अकोला, बुलढाणा, नाशिक, यवतमाळ, अमरावती, वर्धा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आपल्याला हलक्या त्या मध्यम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आणि महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरणासह क्वचित हलक्याशा पावसाची शक्यता आहे। अन्यथा महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये पाऊस जास्त काही दिसत नाही आपल्याला। पूर्व विदर्भ, नंदुरबार, धुळे, पालघर या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता कमी असणार, पण मात्र तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असणार। तर सध्याकरता इतकंच। रोजचे अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत ती बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।